दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली आहे। परवा रात्री उशिरा त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली। त्याआधी अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीसाठी सलग 9 समन्स बजावले होते, पण त्यांनी याला कोणताही प्रतिसाद दिला नाही असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे ईडीचे अधिकारी थेट त्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यासाठी दाखल झाले। त्याविषयीचे सर्च वॉरंटही ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दाखवले होते। या चौकशी दरम्यान केजरीवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने त्यांना अखेर अटक करण्यात आला आहे। यावर्षी ईडीकडून मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची ही दुसरी वेळ आहे। याआधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली होती, पण हेमंत सोरेन यांनी अटकेआधी राजीनामा दिला होता। तसा राजीनामा अरविंद केजरीवाल यांनी अजून दिलेला नाही। त्यामुळे अरविंद केजरीवाल हे आता अटकेत असताना किंवा तुरुंगात असताना सरकार कसं चालवणार अशा चर्चा समोर येत आहेत। दरम्यान अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून सरकार चालवतील असा दावा आपचे नेते करत आहेत, पण त्यांना हे कितपत शक्य होईल याबाबत साशंकता आहे। कारण मुख्यमंत्र्याचं काम फक्त कागदपत्रावर किंवा फायलीवर सह्या करणं नसतं, तर त्यांना कॅबिनेटच्या बैठका घ्याव्या लागतात, अधिकाऱ्यांचे सल्ले घ्यावे लागतात आणि इतरही महत्त्वाचे कामं करावी लागतात, जे जेलमध्ये राहून व्यावहारिकदृष्ट्या नक्कीच शक्य होणार नाही। आणि आतापर्यंत भारताच्या राजकीय इतिहासात जेलमधून सरकार चालवल्याचं ऐकिवात नाही। त्यामुळं नाईलाजाने त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल। मग प्रश्न असा पडतो की त्यांच्या जागी कोण मुख्यमंत्री होईल? मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि संजय सिंह हे आपचे प्रमुख नेते देखील तुरुंगात आहेत। त्यामुळे आम आदमी पार्टीला मुख्यमंत्री पदासाठी सक्षम पर्याय शोधणं आवश्यक आहे। त्यानिमित्ताने सध्या काही नावं चर्चेत आहेत, जे दिल्लीचं सरकार चालवू शकतात। त्यातलं पहिलं नाव आहे आतिशी मार्लेना। मार्लेना या केजरीवाल सरकारमधील सध्या अर्थमंत्री आहेत। शिवाय त्या अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात। त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे। दुसरं नाव आहे सौरभ भारद्वाज। भारद्वाज सुद्धा केजरीवाल सरकारमधील एक प्रमुख नेते आहेत। त्यांचंही नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येत आहे। आणि तिसरं नाव आहे गोपाल राय। हे सुद्धा केजरीवाल सरकारमधील प्रमुख नेते असून ते सध्या ग्रामीण विकास मंत्री आहेत। तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यास या 3 नेत्यांपैकी एक जण दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतो। पण आता अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।